3 वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यानंतर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली ठरलेली असली तरी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी मात्र त्यास अपवाद ठरले आहेत। जवळपास 10 वर्षे एकाच ठिकाणी घालवल्यानंतरही या अधिकाऱ्यांची बदली होत नसल्याने त्यांचे हितसंबंध तयार झालेत। याच हितसंबंधामुळे ठेकेदार विलंबाने काम करीत असतानाही त्यांच्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जातोय। यात नेमकं कोणाचं आणि काय हित दडलंय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। जिल्हा परिषदेच्या निधीतून एखाद्या रस्त्याचं काम 10 लाखात होणार असेल तर त्याच कामावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे करोडो रुपये खर्च होतात। त्याला दर्जोन्नती असं गोंडस नाव दिलं जातं। एखादा पैसा खर्च करून खरोखर दर्जेदार कामं होतात का, हा आता संशोधनाचा विषय ठरलाय। पेठ तालुक्यात सुरू असलेल्या कामावरून तरी असंच म्हणावं लागेल। पण हे खरं असलं तरी ठेकेदारांना जाब विचारणार कोण, हा प्रश्न आहे। त्याचं कारण म्हणजे ज्यांनी जाब विचारायला हवा ते अधिकारीच या ठेकेदारांना अभय देत आहे। हे अधिकारी 10 वर्षापासून एकाच ठिकाणी काम करीत असल्याने त्यांचे आणि ठेकेदारांचे मधुर संबंध तयार झालेत। याच मधुर संबंधामुळे लक्ष्मी दर्शन तर होतच असतं, पण ठेकेदारानं काम वेळेत पूर्ण केले नाही किंवा त्याचा दर्जा राखला नाही तरी त्याला जाब विचारण्याचं धाडस हे अधिकारी दाखवू शकत नाही। 10 वर्षापासून खुर्ची उगवीत असलेले अधीक्षक पगारे यांना उशिरा काम करणाऱ्या ठेकेदाराला दंड आकारला किंवा नोटीस बजावली की नाही हेच माहिती नाही। खरं तर 10 वर्षात या पगारे यांची बदली का झाली नाही हा कळीचा मुद्दा आहे। 10 वर्षाच्या काळात कार्यकारी अभियंते अनेक येऊन गेलेत, पगारे मात्र याच खुर्चीला चिटकून बसलेत। त्यांच्यावर सरकार इतकं मेहरबान का, हाही प्रश्न आहे।